अरे वाह निर्विघ्नं कुरुते सर्वकार्येषु सर्वदा पाणी टाकायचं मूर्तीच्यावरती ध्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि पाद्योपाद्यं समर्पयामि शंभर पंचामृत टाकायचं मूर्तीवरती गणपतीच्या पायावर पंचामृत टाकायचं महागणपती देवताभ्यो नमः ध्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि पाद्योपाद्यं समर्पयामि हस्तोपाद्यं समर्पयामि आर्घ्यान्त्याजपं समर्पयामि गतमधुशर्गा पञ्चामृतस्नानं समर्पयामि पंचामृतस्नान अंतर्निहित शोधकर्णां समर्पयामि सुगंध फूट लावायचे एक दोन जण अक्षत व्हायच्या एक फूट व्हायचं महागणपती देवताभ्यो नमः गंधाक्षरपुष्पं समर्पयामि अभिरञ्च कुलालञ्च मान्यानि सुगन्धे मालन्मयान्मय प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतं महागणपती देवताभ्यो नमः मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमासितः कुक्षेषु सागरात् सप्तदिक्पावसुतरः ऋग्वेद यजुर्वेद शांति पुष्टिकरदाय देव पूजा चतुर्दशकारकः गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं वर्णाय ध्यानं समर्पयामि तांबे दोन जण अक्षर टाकायचे ध्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि तिंबर पंचामृत टाकायचं तांबे पाठीवर हर ओम भद्रं कर्णेभिः श्रेणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं जदायुः हर ओम स्वस्ति न इंद्रो रद्रस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 हर ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् 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 अवानुजानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोद्ध्रुवात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पायि पायि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योषि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोषि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमशति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नरो निलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयतः त्वं देहत्रयतः त्वं वस्तात्रयतः त्वं कालत्रयतः त्वं मूलाधारस्थितोषि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चंद्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणादिं पुरमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलशीतं तारेण रुद्धम् एतत्तमस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः शेषागणिश विद्यागणकरुषि निचरद गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओं गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तिर्वाणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुविजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुचितम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतिपुरुषात् परम् एवं ध्यायन्तु नित्यं स योगिनामरः नमो रात्पतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय विघ्ननाशिने शिवसूताय वरदमूर्तये नमः
शर्कराखंड खाद्यानि नैवेद्य प्रतिगृह्यतम् ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः करोतु वर्तनासिद्धं समर्पयामि हिरण्यग्रां समर्पयामि मंत्र पुष्प अस्तु श्रीमंगलानि भवन्तु सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सुंदर उडीसेंदुराची कंठीरके माळ गळा शोभे माळ मुक्ताफळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र रत्नागणित रातुज गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो रुंजुंतिनी पूर चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मन स्वामी मात्र मन कामना बुद्धी लंबोदर पीतांबर मणिवरवंदना सरळ सोंड वक्र तुंडत्रनेना दास रामाचा वटपायसना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सुरगरिवदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मन स्वामी मात्रे मन कामना बुद्धी मणिवरवंदना सरळ सोंड वक्र तुंडत्रनेना दास रामाचा वटपायसना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सुरगरिवदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मन स्वामी मात्र मन कामना बुद्धी पूर्णिराजन दीपम समर्पयामि तारं संसार सारं गणपति देवता भगवान शिव पार्वती देवता भगवान समर्पयामि नारियल लोटांगनवती त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव यांचा सत्कार आमचे गणेश कळकटे यांनी त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार करावा. जरा पटे चला. काही मान्यवरांचा इथे आज योगायोगानं आपल्या गणपती मंदिराला बरेचसे संत महंत इथं लाभलेले आहात. त्यांचाही सत्कार आपल्या जालना आगारातर्फे यांचा सत्कार गणेश वानखेडे यांनी पुष्पहार देऊन करावा अशी त्यांना विनंती करतो. दुसरे संत भगत महाराज टेहरे सर यांचा सत्कार जोशी महाराज यांनी करावा. महाराज जरा चला पटापट.
त्यांचा सत्कार पूर्ण नाव घेतलं महाराज माफी असावी, पण आम्ही पातेकर महाराज म्हणूनच त्यांना कधी आवाज देतो. आमचे आदर्श आज सेवानिवृत्त 29 वर्ष सेवा करून चालक म्हणून एक म्हणजे आपण सुस्थितीत सुरक्षित सेवा ज्याला म्हणून चालक म्हणून त्यांनी केलेली आहे. त्यांचाही सत्कार आजचे सत्कार मूर्ती आपल्या आजचे सत्कार मूर्ती यांचा सत्कार माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष राठोड साहेब यांनी त्यांचा सुविध सत्कार करावा. आमची श्वेता मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांनी कृपा वर यायचे, त्यांचा त्या बहिणीचा सत्कार करायचा आहे. बाहेर नाही बसले. माझ्या पतीला तुम्ही श्यामा इथेही बोलता, पण आम्ही श्यामच म्हणू. आमचा श्याम भाऊ आज आमच्यातून सेवानिवृत्त होत आहेत. खरं म्हणजे श्यामनं जी नोकरी केली एक अत्यंत हसतमुख, किती कष्ट झाले तरी ते जाणू न देणारा चेहऱ्यावर असे व्यक्तिमत्व. अत्यंत त्याचं एक वाक्य असायचं आम्हाला नेहमी, आता ते त्यालाच माहित खरं आहे का खोटं आहे, पण प्रकाश फाटक्या गोदडीनं इथं आलं होतं. मी आज बंगल्यात राहतो, हे फक्त माझ्या एसटीचा परिणाम आहे. मी एसटीत नोकरी करतो म्हणून हा एक विषय त्यांनी काही वेळेस आम्हाला बोलून दाखवला. एक असं एक व्यक्तिमत्व आमच्यातून आज सेवानिवृत्त होत आहेत. खरं म्हणजे श्यामला जेवढ्याही शुभेच्छा आम्ही द्यावं तेवढ्या कमीच आहेत. त्यावर प्रेम करणारे आमच्या हाडकर अण्णा कोणाच्याच याला हजर राहत नाही, पण आज आवर्जून आलेत. त्यांचं इथे आम्ही शब्दसुमनाने असं स्वागत करतो. आरपी मोदीराज कधी त्यांनी आपल्या वहिनी बायकोला डेपो दाखवलं नाही, तेही सुविध पत्नीसह इथं हजर आहेत. त्यांचं इथं मनपूर्वक असं स्वागत. श्यामभाऊ आपण नशीब आणलं की असे मान्यवर आपल्या कार्यक्रमाला रवी भाऊ सारखे आलेत, नाही तर ते आजच्या दिवशी घराच्या बाहेर निघत नाही, पण आज आलेत. आपण तुम्ही त्याचा भाषणात उल्लेख कराल याची मला गॅरंटी आहे. चला असू द्या. श्याम आमचं एक अधिवेशनला गेलं, सेवा घडो, आणि आपण आयुष्यभर इतर लोकांची म्हणजे आमच्या प्रवाशांची सेवा केली. आपण आपल्या धर्मपत्नीची सेवा करू नका, पण विदेशवारी दोघांनी जरूर घडवा अशी विनंती मी जालना आगारातर्फे तुम्हाला करतो. कमीत कमी 4 धाम तर तुम्ही करणारच आहात, यात काही शंका नाही. पातेकर महाराज म्हणलं तर 4 धाम तुमच्या पायाशी आमचंच आहे, पण तरी आमचे श्याम पवार आणि पातेकर महाराज पुढील आयुष्य त्यांना सुखी समृद्धी जाओ अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आमचं सर्व एसटी कर्मचारी, माझी एसटी कामगार संघटना, सीसीएस पतसंस्था यांच्यातर्फे तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. व येणारी पुंजी आपण निश्चितच सीसीएस मध्ये ठेव म्हणून ठेवावी अशी सीसीएसच्या वतीने विनंती करतो. कारण जे प्रास्ताविक करत असताना फार जड अंतःकरणानं करतो. मी जरी हसत असलो तरी माझा राईट हँड जो आम्ही श्याम पवार म्हणू तू माझ्यातून आज चाललाय, फार मोठी जबाबदारी मी त्याच्यावर द्यायचो. कोणताही कार्यक्रम असो, इलेक्शन असो, काही असो, ते श्याम कधी माझ्यात मिसळला नाही, पण सगळं काम ते चोखपणे बाजवायचा. असं श्याम पवार आमच्याकडून आज सेवानिवृत्त होत आहे. सगळ्यांतर्फे त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपले बंदे साहेबांना त्यांचा एक हात आपण सत्कार करावा. नाही खरंच ना राजी, जे करतो घरातला करता माणूस असतो, करता माणूस उपस्थित असतो. धन्यवाद महाराज. यानंतर गणेशराव
कळकटे 2 शब्द बोलतील. जरा थोडस 2-2 शब्दात घ्या कृपया, वेळ जास्त होत आहे, भुका लागल्यात आम्हाला पण. आजची सत्कार मूर्ती श्री पातेकर महाराज आणि श्याम भाऊ पवार हे दोन्ही आमचे गुरु मार्गदर्शक या समान होते. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राठोड साहेब, आमचे AWS साहेब आणि उपस्थित सर्व कामगार बंधू आणि मित्रांनो. पातेकर महाराज आम्ही लेट आवर्स मध्ये नेहमी ड्युट्या करायचो. कोरोना पिरियड मध्ये मुंबईमध्ये आम्ही सोबत एका रूम मध्ये 8 ते 15 दिवस आम्ही सोबत होतो. जो 8 दिवसाचा प्रोग्राम होता तो 15 दिवस लांबल्यामुळे महाराज म्हणे काही नाही, आपलं कर्म आपण सरळ करायचं, मनात कोणताही भाव नाही ठेवायचा, आपलं कर्म करायचं. यांच्या या युक्तीप्रमाणे आम्ही आजपर्यंत जो योगदान आम्ही केलेलं आहे, आम्ही कधी पण सोबत ड्युटीला असलो काम आणि आपण समोरचा व्यक्ती कधी पण रागात असला त्याच्यावर महाराजांनी एक कटाक्ष जरी टाकला तरी तो माणूस अंतःकरणातून त्याचे गुणगान गायचा. त्या श्यामभाऊ पवार त्यांच्या सगळ्या डेवच्या ड्युट्या आता लेट आवर्स डे आणि ब्रेकअप सोडून द्या, आता काही ते येणार पण नाही. पण श्याम पवार आमचे सिंगल डे आउट मधले व्यक्तित्व होते. ते लेट आवर्स मध्ये ड्युट्या घ्यायचे, त्यांचे काम असायचे. 3 वाजताची धामणगाव औरंगाबाद गाडी फिक्स असायची त्यांची. तर आमच्या लेट आवर्सच्या ड्युट्या ते करायचे, ब्रेकअप आम्ही करायचो. इथे आज 31 आहे. 31 निमित्त नवीन पहाट त्यांना आता 2026 ला योजणार आहे. त्या निमित्ताने त्यांच्या दोघांच्याही वागण्या बोलण्यातून एकच सांगायचे की दुसऱ्यासाठी काही वाईट चिंतू नका आणि दुसऱ्यासाठी जळू नका, हा त्यांचा उद्देश होता. 2026 मध्ये सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या युक्तीप्रमाणे आम्ही पुढे योगदान करत राहू. महाराज श्यामभाऊ तुमच्या आठवणी येत राहतील. तुम्ही आज आमच्यातून जातात, हा फार मोठा दुरावा निर्माण होणार आहे, पण तुमच्या ज्या आठवणी, तुमचे मार्गदर्शन मोलाचे राहील, हीच आमची सदिच्छा. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद गणेशराव. जरा बोलणारे जास्त आहेत, थोडस विनंती राहील स्टेज तर्फे की कृपया 2-2 शब्दात आटपता घ्यावं. यानंतर गोविंदप्पा डांगे सर आपले विचार व्यक्त करते. उपस्थित असलेले व्यासपीठावरील आदरणीय भगीरथ कान्होबा पातेकर उर्फ भगीरथेश्वर बाबा, तसेच श्यामरावजी पवार साहेब आणि यांना सत्कार करण्यासाठी, यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, त्यानंतर हा सत्कार मूर्तीचा कार्यक्रम ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम होऊन आयोजित केलेला आहे त्या कार्यकर्त्यांच्या नावाने आपण एकदाच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. आज दिनांक 31/12/2025 या 2 सत्कार मूर्तीचा कामगार विश्वातील सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे. मी तर म्हणतो, मला समजलं पातेकर महाराजांना 1 नाही 2 नाही 29 वर्ष चालक म्हणून सेवा केली. साहेब, मला तुम्हाला अभिमानाने सांगायचं वाटतं, या 29 वर्षामध्ये त्याने जो केलेलं समाज कार्य आहे, समता नायक जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 1,96,000 वचन लिहिलेत. त्या वचनामध्ये एक वचन असं आहे, ते महाराजांच्या गळ्यामध्ये जे इष्टलिंग आहे त्या इष्टलिंगाची दररोज आंघोळ करून पूजा करायची. ती पूजा म्हणजे नुसती पूजा झाली, पण ते पूजा केल्यानंतर जे रोजीरोटीसाठी जे व्यवहार करता, ते व्यवहार करून सुद्धा तुम्ही जे समाज कार्य करता, ती खरी महापूजा म्हणून त्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितलंय. महाराज,
आणि त्या महात्मा बसवेश्वरांच्या पूजेच्या पात्रतेची हे महाराज आपल्याला या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. साहेब, आपल्या जगामध्ये आपल्या मानवामध्ये असा एखादा माणूस जन्माला येतो की समाज काय करतो माझ्यासाठी हा विचार न करता मी दुसऱ्यासाठी काय करू शकतो हा विचार या महाराजाने या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेला आहे. पण मी सांगतो महाराज, तुम्ही या जनतेला मला सांगावंच वाटते, साहेब महाराज फक्त दररोज एक टाइम जेवण करतात. तू विचार करा, आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सुद्धा एक टाइम जेवण उपास कवा महिना संपतो असं होतो, पण दररोज महाराज एकच टाइम जेवण करतात. एवढंच नाही तर मला तुम्हाला सांगायचं वाटते साहेब, महाराजानं एक नाही दोन नाही अशा बऱ्याच मंदिराचे जीर्णोद्धार केलेले. मला आता या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सरपंच सोलगावांचे सरपंच साहेब यांनी सांगितलं, आमच्या सोलगावांना त्यांनी ओम सूर्यकांतेश्वर महादेवाचं देवादिदेव महादेवाचं दिव्य भव्य असं मंदिर बनवलेलं आहे. साहेब, त्याने हे ड्युटी करीत असते वेळेस एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांना आता 2024 ला श्री 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 1008 दत्तात्रय गुरु महाराजांनी श्री संत 108 महंत म्हणून ही पदवी सुद्धा त्यांना दिलेली आहे. म्हणून त्याने त्यांच्या जीवनामध्ये ड्युटी करीत असताना जे जे काही समाजकार्य मानवासाठी केलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहते. साहेब, मी तर म्हणेल त्या सोलगावांना जे देवादिदेव महादेवाचं मंदिर त्याने बांधलेलं आहे ते मंदिर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत त्यांचं कार्य हे अमर राहणार आहे. आज जरी ते सेवानिवृत्त होत असतील तरी साहेब ते सेवानिवृत्त कधी होणार नाहीत. इथून पुढे त्यांनी सर्व जाती धर्मासाठी कार्य करीत आलेले आहेत. म्हणून मला या ठिकाणी थोडं बोलण्याची संधी दिली साहेब. तुम्हाला सर्वांना आणि या 2 सत्कार मूर्तींना इथून पुढे सर्व आयुष्य यांचं सुखमय जावावे आणि तुम्हा सर्वांना 2026च्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकं नित्यं निर्मलवचनं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आपलं डेपोचं आराध्य गजानन महाराज गणपतीच्या चरणी अनंत कोटी वेळा साष्टांग दंडवत नमस्कार करून, त्याचप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म माझे असलेले सद्गुरू शिव सूर्यकांतेश्वर चरणी अनंत कोटी वेळा साष्टांग दंडवत नमस्कार करून, त्याचप्रमाणे इथं उपस्थिती लावून आपल्यातून निघून गेले ते दत्तात्रय महाराज दैवा यांनाही नमस्कार करून आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व माझे कर्मचारी बंधू आणि भगिनींनो आणि उपस्थित भक्तगणांनो, आता आमच्या दोघांच्यासाठीही या एस टी महामंडळात जे काही आमचं योगदान आहे ते म्हणजे आता गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असं जरी असलं तरी आम्हावर हे सगळे जे कर्मचारी आमचे जे बंधू भगिनी आहेत ते कधीही विसरणार नाहीत याची आम्हाला शाश्वती आहे. आणि आम्हालाही असं वाटणार नाही की आम्ही महामंडळाच्या बाहेर आहोत किंवा बाहेर निघालो आहोत, कारण आम्हाला महामंडळ आता पुढेही आम्ही आहेत तोपर्यंत दोघांना जोडीला म्हणजे मोफत पास देतच असते. त्यामुळे आम्हाला इथं यावंच लागणार आहे, वारंवार यावंच लागणार आहे. दुःख करण्याचं काही आवश्यकता नाही असं मी श्यामभाऊंना सांगेन, कारण आपण
तेही आपल्याला सोडणार नाहीत आणि आपणही आपल्या बंधू भगिनींना सोडणार नाही. असो काळाच्या ओघात आता आम्ही सेवानिवृत्त होत असताना काही जुन्या आठवणी जागृत झाल्या, ज्यांच्यामुळे मी ह्या महामंडळात आलो त्यांची आज आठवण करणं म्हणजे खूप आवश्यक आहे. ते म्हणजे मला मिळाले ब्रह्मा विष्णू महेशच्या रूपात. ते म्हणजे आमचे महादेव आप्पा पाराडकर, रमेश आप्पा पाराडकर यांचे वडील. आणि ते आज नाहीत म्हणून आज त्यांचा आपण सत्कार केला रमेश आप्पाचा. आता बाकीच्यांना वाटलं असं किंवा रमेश आप्पाचा सत्कार कसं काय केला नाही का. आणि त्यांच्यामुळं मला लाभले रमेश बुंदेलखंडे आणि आमचे मुळे मामा, ज्यांच्यामुळं मी ह्या एसटीच्या महापरिवारामध्ये प्रवेश केला. त्यांचा मी म्हणजे सदैव ऋणी राहील. नवे नवे म्हणजे ते माझे झाले आणि मी त्यांचा आहे. म्हणजे आमच्यामध्ये वेगळे पण राहिलेलं नाही. जरी वरून दाखवता येत नसलं तरी अंतःकरणातून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं स्मरण राहणार आहे. त्याचप्रमाणे या महामंडळात लागल्यानंतर जे माझं महामंडळात लागण्यापासूनचं धर्मकार्य होतं ते पुढे चालू ठेवलं, सद्गुरूंच्या कृपेनं चालू राहिलं. आणि त्याचप्रमाणे त्याला सहकार्य जे मिळालं मला ते म्हणजे आमचे कर्वे पाटील आणि एकंडे पाटील यांनी मला खूप अशी मदत केली. ड्युटीचं ऍडजस्टमेंट असो आणि जे कोणी नवीन येतील डेप्युटी मॅनेजर असो कोणी असो त्यांचा परिचय ते माझ्या माघारी त्यांना द्यायचे. आणि आमची जी दोघांची सेवा जी परिपूर्णतेला गेलेली आहे इतक्या वर्षाची ती म्हणजे आमच्या कर्तृत्वामुळे गेली असं मला वाटत नाही. कारण जे जे कोणी मॅनेजर आले काय त्यांचं सहकार्य आहे. जे टी आहेत, ईटी आहेत, कंट्रोलर आहेत काय, त्याचप्रमाणे आमचे व्ही साहेब असतील जे गाडी देणारे आहेत आणि माझ्याबरोबर असलेले वाहक आहेत ज्यांनी ज्यांनी माझ्याबरोबर ड्युटी केली त्या सर्वांच्या सहकार्यानं म्हणजे आम्ही हे सगळं पूर्ण ही सेवा दिलेली आहे. आणि याचं श्रेय आम्ही एकले न घेता आणि आमच्या ह्या सर्व जे सहकारी कर्मचारी आहेत त्यांना आज मी देऊन माझं मनोगत व्यक्त करतो. आपल्यामध्ये असणारे हे दोघ जण ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, ते फक्त ओवी म्हणून मी माझं संपवणार आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची पदरा आड परी ते अवेरून गोचिड काय अशुद्ध ते सेविती काय कमल कंदान दरदरू नांदन दोहेची एकची घरी परी परागव सेवेची भ्रमरू यारा चिकुलची उरे ना पेरे निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया पलंगावरी परी तेथ बैसुनी उपवास करी दरिद्रीजी. या 3 ओळींपैकी शेवटच्या ओळीचा एक अर्थ या दोघांच्या संदर्भाने बोलून अर्थ सांगताना मला एवढं सांगावं लागेल. ना पेरे निदैवाच्या परिवरी परी तेथ बैसुनी उपवास करी दरिद्रीजी. आपल्या दोघा जसं एखादा भिकारी ज्या ठिकाणी भीक मागत उभा बसतो परंतु त्याच्या खाली एखादा सोन्याचा हंडा असावा, मुद्रिका असाव्यात, परंतु तो माहीत नसल्याने तो त्यापासून वंचित असतो. अशा प्रकारे आपल्यातील आपल्या सोबत असणारे कामगार म्हणून असलेले 2 हिरे आपण त्यांना त्यांची महती आजच्या तारखेला जाणून घेतलेली आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले अध्यक्ष वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल, तसेच सत्कार मूर्तीचे जे आप्तेष्ट आहेत ते आलेले आहेत त्या ठिकाणी वेळात वेळ काढून आले, त्यांनी वेळ दिली त्याबद्दल सर्व प्रकारच्या त्यांच्या संबंधाने आपण या ठिकाणी सर्वजण जे उपस्थित राहिलो त्यांनी जे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सहयोगाच्या वतीने आणि सर्वांच्या दोन्ही सत्कार मूर्तीच्या वतीने त्यांचे आभार मानून या ठिकाणी हा कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो.